नमस्कार. लिव्ह अँड लायसन्स म्हणजेच रजा आणि परवाना ही संकल्पना केवळ भाडे नियंत्रण कायद्याचीच नाही, तर ती काही खूप जुन्या केंद्रीय कायद्यांमधून उदयास आलेली आहे. हे आपण आज अगदी सोप्या भाषेत आणि काही उदाहरणांसह समजावून घेऊया. तर त्यातील पहिला आहे इंडियन इजमेंट ॲक्ट म्हणजेच सुखाधिकार कायदा. तर यामध्ये परवाना म्हणजे काय सांगितलेलं आहे. या कायद्यातील कलम 52 अन्वये लायसन्स म्हणजेच परवाना या शब्दाची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या काय आहे बुवा? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे मालक परवानाधारकाला किंवा लायसन्सीला त्या जागेवर येण्याची किंवा ती जागा वापरण्याची परवानगी देतो आणि जर ती परवानगी नसती तर त्या व्यक्तीचे तेथे येणे, राहणे बेकायदेशीर म्हणजेच अनलॉफुल किंवा ट्रेसपासिंग ठरले असते, तर अशा परवानगीला लायसन्स असे म्हणतात. तर यातील सगळ्यात महत्त्वाची अट काय आहे, की कलम 52 स्पष्ट स्वरूपात सांगते, की या परवान्यामुळे त्या जागेवर परवानाधारकाचा कोणताही कायदेशीर हक्क किंवा हितसंबंध निर्माण होत नाही. आता याचं एक उदाहरण असं बघता येईल आपल्याला, की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये एक 2-4 दिवस किंवा काही दिवस राहायची परवानगी दिली किंवा पार्किंगमध्ये गाडी लावायला एक संमती दिली बुवा. तर तो व्यक्ती त्या जागेचा मालक किंवा भाडेकरू होत नाही. त्याला तिथे फक्त राहण्याची, गाडी लावण्याची परवानगी म्हणजे परमिशन मिळालेली असते. आता घरमालक किंवा जागा मालक जो आहे, तो ती परवानगी कधीही काढून घेऊ शकतो किंवा रद्द करून घेऊ शकतो, रिव्होक करू शकतो. हाच या लिव्ह अँड लायसन्स कन्सेप्टचा गाभा किंवा आत्मा म्हणता येईल. दुसरा आहे भारतीय करार कायदा म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. तर यानुसार या परवानगीचं वर जी आपण परवानगी बघितली, परवाना पाहिला, या परवान्याचं करारात रूपांतर करण्यात येतं. तर इजमेंट ॲक्ट जो आहे, सुखाधिकार कायदा, त्याने फक्त परवानगी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. पण जेव्हा 2 अनोळखी व्यक्तींमध्ये किंवा ओळखीच्या व्यक्तींमध्येही म्हणा, जेव्हा हा करार होतो, तेव्हा हा करार तोंडी ठेवून चालत नाही. तो लेखी स्वरूपात करावा लागतो. त्याकरिता भारतीय करार कायदा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट लागू होतो. अशा वेळी जेव्हा मालक आणि परवानाधारक एकमेकांच्या समोरासमोर बसून अटी शर्ती ठरवतात, म्हणजे जशा अटी शर्ती काय असू शकतात बुवा, की किती महिने राहायचे, निवासाचा कालावधी किती, दरमहा कॉम्पन्सेशन किती द्यायचे, डिपॉझिट किती द्यायचे, त्यावेळी तो एक कायदेशीर करार बनतो. आणि मग भारतीय करार कायद्यानुसार हा करार दोन्ही बाजूंवर बंधनकारक असतो. जर लायसन्सीने वेळेवर पैसे दिले नाहीत किंवा मुदत संपल्यानंतर जागा सोडली नाही, तर त्याने त्या कराराचा भंग केला आहे असे मानले जाते. आता तिसरा मुद्दा असा आहे, मग भाडे नियंत्रण कायदा जो रेंट कंट्रोल ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट कशी आहे? जर ही संकल्पना केंद्रीय कायद्यामध्ये आधीपासूनच होती, तर मग भाडे नियंत्रण कायद्यामध्ये सेक्शन 24 जो आहे, त्यामध्ये याचा उल्लेख का आणि कसा आला? तर यामागे एक जुना इतिहास असा आहे, की पूर्वी जागा, प्रॉपर्टी ज्या वापरायला दिल्या जायच्या, त्या टेनन्सी करारावर दिल्या जायच्या आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार जो राहणारा आहे, वापर करणारा आहे, त्याला त्या जागेमध्ये हक्क म्हणजेच इंटरेस्ट प्राप्त व्हायचा. त्यामुळं व्हायचं कसं, की जुन्या काळचे जे भाडेकरी होते, ते घर असे सहजासहजी रिकामे करून ताब्यात देत नसायचे. जेव्हा मालकाला गरज असायची, तेव्हा त्याला स्वतःच्या मालकीची जागा मिळण्यात बऱ्याच अडचणी यायच्या. त्यामुळे घरमालक काळजीपोटी बऱ्याच वेळी घरं रिकामीच ठेवत होते. ते उत्पन्नही नको आणि तो त्रासही नको. असा एक कन्सेप्ट, असा एक लोकांमध्ये झाला होता निर्माण. तर कायद्यामध्ये बदल केला गेला त्याच्यासाठी. 1999 साली हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट इंट्रोड्यूस केला गेला. याच्यावर उपाय म्हणून शासनाने असे ठरवले, की मालकांना आता घरे भाड्याने देण्यासाठी प्रोत्साहन जर द्यायचे झाले, तर इजमेंट ॲक्टमधली लायसन्स ही एक सेफ कन्सेप्ट, सुरक्षित संकल्पना त्यांनी घेतली आणि मग ती महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याच्या कलम 24 मध्ये वापरली. आता हे कलम 24 एक प्रकारचं घरमालकाला असलेलं मिळालेलं ब्रह्मास्त्रच आहे. महाराष्ट्र शासनाने जी जुनी संकल्पना होती, त्याला एक नवीन सुपरफास्ट प्रक्रियेची जोड दिली आणि असा नियम बनवला, की जर लिव्ह अँड लायसन्स करार संपला आणि लायसन्सीने जर घर रिकामे करून मालकाच्या ताब्यात दिले नाही,
तर मालकाला दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये अनेक वर्ष, बऱ्याच वेळा 7-8 वर्ष, 8, 10, 15 वर्षापर्यंत लागू शकतात. न्याय मिळण्याकरता वाट पाहण्याची गरज नाही. मालक थेट आता सक्षम प्राधिकरणाकडे म्हणजेच कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊन अल्पावधीतच घर रिकामे करून ताब्यात घेऊ शकतो. तर थोडक्यात निष्कर्ष काय? बॉटम लाईन अशी, की जागा वापरण्याची फक्त परवानगी देणे आणि कोणताही मालकी किंवा भाडेकरू हक्क न देणे हे सुखाधिकार कायद्यातून म्हणजे इजमेंट ऍक्टमधून आलेलं आहे. ही परवानगी फक्त पैशाच्या मोबदल्यात एका विशिष्ट मुदतीसाठी लेखी स्वरूपात देणे हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधनं आलं आणि मुदत संपल्यानंतर त्या व्यक्तीला त्वरित घराबाहेर काढण्याची, निष्कासन करण्याची सुपरफास्ट ॲबिलिटी, ताकद एक मालकाला देणे हे भाडे नियंत्रण कायद्यातून आले. म्हणूनच लिव्ह अँड लायसन्स हा एक असा स्मार्ट करार आहे की जो भारताच्या मूळ कायद्यांच्या पायावर उभा आहे आणि याला महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याचे चिलखत घातलेले आहे. धन्यवाद.